नमस्कार, कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेका पक्षाचे शहर अध्यक्ष नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्टॉपचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार प्रमोद हिंदूराव यांनी स्वीकारताच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मान्यवरांची गर्दी। काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट कारभाराला व खोट्या आश्वासनांना कंटाळून माळडुंगी टावरवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शेका पक्षात जाहीर प्रवेश। आणि पेणजवळील हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रातील कामगारांनी स्वीकारले रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेचे नेतृत्व। रायगड श्रमिक एकता संघाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पेण तालुका अंतर्गत जिते गाव येथील हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रातील कामगारांनी संघटनेचे नेतृत्व स्वीकारून सोमवारी कंपनीमध्ये रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेच्या शाखेची स्थापना केली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विवेक पाटील, आमदार धैर्यशील पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते। कामगारांच्या हक्कासाठी लढणारी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेची आणखी एक शाखा सोमवारी पेण तालुका अंतर्गत जिते गावातील सिडकोच्या हेटवणे विभाग जलशुद्धीकरण केंद्रामध्ये करण्यात आली। या संघाच्या नामफलकाचे अनावरण आमदार विवेक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार धैर्यशील पाटील, पेण पंचायत समितीचे सभापती महादेव दिवेकर, पेण तालुका सचिव किसन घरत, शेका पक्षाचे युवा कार्यकर्ता प्रमोद पाटील आदी मान्यवरांसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आमदार विवेक पाटील कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की सिडकोतर्फे कार्यान्वित केलेल्या या केंद्रामध्ये कार्यरत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध केलेल्या नाहीत। या कामगारांनी ज्या विश्वासाने रायगड श्रमिक एकता संघाचे सदस्यत्व स्वीकारले आहे तो विश्वास सार्थ करण्याचा आम्ही प्रयत्न करू। आपण रायगड श्रमिक एकता संघाचं सदस्यत्व स्वीकारलेला आहात, तो विश्वास सार्थ केल्याशिवाय ठेवणार नाही अशी ग्वाही देतो। सर्व कामगार जित्याचे आहेत, कारण जित्या गावची त्यावेळेस एकही तेवढी पॉवरफुल होती त्या सिडकोवाल्यांची अगर तत्कालीन कॉन्ट्रॅक्टरचा बाहेरचा माणूस आणण्याची हिंमत झाली नाही। ती केवळ जिते गावकीच्या एकीमुळे आता सुद्धा नवीन वाढ होणार आहे, तेव्हा सुद्धा आपल्या गावाची एकी त्याच पद्धतीने राहिली पाहिजे होणार आहे ती निश्चितपणे आपल्या गावातल्या तरुणांची झाली पाहिजे। आणि मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की गेली 30 वर्ष मी सार्वजनिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय। 30 वर्ष सिडकोच्यावर आम्ही लढतो, पण सिडकोकडनं लढल्याशिवाय कधीच शेतकऱ्याला काय मिळालेच नाही। सिडकोकडे लढल्याशिवाय या नवीन वसाहत सिडकोने बसवलेल्या वसाहतीमध्ये राहिलेल्या लोकांना सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याखाली लढल्याशिवाय अजून काय मिळालेलं नाही। तसेच यावेळी आमदार धैर्यशील पाटील यांनीही उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले। आणि मग अशी भावना तयार झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लढावं लागतं। जे आपल्याला सरकार देत नाही ते हिसकावून घेण्याची ताकद या ठिकाणी तयार करावी लागते आणि ती जी ताकद आपल्याला या ठिकाणी जी करावी लागते ती एका योग्य व्यक्तीच्या संघटनेच्या हातामध्ये किंवा योग्य व्यक्तीच्या नेतृत्वाखाली ती आपल्याला या ठिकाणी तयार करावी लागते। आणि ते नेतृत्व या उभ्या रायगडामध्ये कामगारांचं हित म्हटल्यानंतर विवेक भाईंचंच नाव या ठिकाणी डोळ्यासमोर येतो आणि तीच योग्य भूमिका। सर्व मंडळींनी एक चांगला निर्णय घेतला की न्याय कोण देऊ शकतो, तर विवेक भाईंच्या नेतृत्वाखाली असलेली संघटनाच या ठिकाणी न्याय देऊ शकते। हे या ठिकाणी तुम्ही एकदा या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे। आपल्या हिताकरता, आपल्या कुटुंबाकरता, आपल्या स्वतःच्या नोकरीच्या भवितव्यातल्या शाश्वततेकरता, खात्री करता, आपल्याला ही नोकरी आयुष्यभर राहील याकरता आपण या ठिकाणी काँग्रेसी नेत्यांच्या खोट्या आश्वासनांना व मनमानी कारभाराला कंटाळून अनेक काँग्रेस कार्यकर्ते शेका पक्षात जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत। पनवेल तालुका अंतर्गत माळडुंगी येथील टाऊरवाडीतील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला आहे। स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या खोट्या आश्वासनामुळे व मनमानी कारभारामुळे पनवेल तालुका अंतर्गत माळडुंगी येथील टाऊरवाडी गावचा अजूनही विकास झाला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। विकास कामाची आश्वासने देऊन निवडणुकीच्या काळात येथील रहिवाशांशी संवाद साधून नंतर पाठ फिरवणाऱ्या काँग्रेसच्या नीतीला कंटाळून टाऊरवाडीतील शेकडो काँग्रेसी कार्यकर्त्यांनी शेका पक्षाच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला।
सोमवारी आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळाराम पाटील, पंचायत समिती सभापती प्रकाश जितेकर, माजी सभापती काशीनाथ पाटील, प्रमोद भगत, जिल्हा परिषद सदस्य मारुती भस्मा, मधु वाघ, चांगा शेठ, बबन पाटील, मदन शेठ आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बाळाराम पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की शेका पक्षाने जी आश्वासने सर्वसामान्य जनतेला केली आहेत ती पूर्ण केली आहेत। आगामी काळात टावरवाडी येथे अनेक विकास कामे केली जातील। तुम्हा साऱ्यांचं शेतकरी कामगार पक्षामध्ये स्वागत करतो आणि स्वागत करत असताना शेतकरी कामगार पक्षाचा जिल्हा चिटणीस म्हणून आपणा साऱ्यांना या ठिकाणी अशी अभिवचन देतो की ज्या विश्वासानं ज्या कारणासाठी आपण शेतकरी कामगार पक्षात आलेला आहात तो विश्वास सार्थ ठरवल्याशिवाय आम्ही मंडळी स्वस्थ बसणार नाही। 97 सालापासून मी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे। अनेक वेळा या भागात आपण अगदी पुराच्या वगैरे बाबतीत पण काम केलं, पण टावरवाडीमध्ये आपल्याला कधी अशा पद्धतीची लोक आपल्या जवळ आली नव्हती। 1-2 वेळा आली, पण रात्री प्रवेश झाला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ती मंडळी काँग्रेसमध्ये गेली, अशी परिस्थिती 2-3 वेळेला या ठिकाणी झालेली होती। आज आपण काही कामाच्या अपेक्षेनं शेतकरी कामगार पक्षाकडे आलेला आहात। आमदार विवेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी काम करतो। आम्हाला जी गोष्ट करणं शक्य असेल तीच गोष्ट आम्ही लोकांना कबूल करतो। या दरम्यान जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास 8 लाख रुपये निधीतून बनविण्यात येणाऱ्या जल आपूर्ती योजनेचा शुभारंभ काशीनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी काशीनाथ पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। टावरवाडीचा प्रवेश म्हटला की लोक मनाने संशय घेतात, तर लोकांना ते संशय घेतात त्यांना त्यांची तोंडगिरी बंद करा आणि शेका पक्षाच्या बरोबर निष्ठेने राहा। मागेचे काम आणि मागेल ते तुम्ही सांगाल ती गोष्ट आम्ही केल्याशिवाय काशीनाथ पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही राहणार नाही असं अभिवादन देतो। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। गणेश उत्सवासाठी खास इको फ्रेंडली मखरे आता पनवेलमध्ये उपलब्ध। 1 फूट ते 2.5 फूट उंचीच्या गणेश मूर्तींसाठी 399 रुपयापासून 1600 रुपये किमतीच्या आकर्षक व पुन्हा पुन्हा वापरता येणारी वॉटरप्रूफ व फायरप्रूफ पुठ्ठ्याची इको फ्रेंडली मखरे आता स्कायलाइन कॉम्प्युटर्स पनवेल येथे उपलब्ध झाली आहेत। अधिक माहितीसाठी आजच भेट द्या। स्कायलाइन कॉम्प्युटर्स, टपाल नाका, महात्मा गांधी मार्ग, शनी मंदिराजवळ। फोन नंबर 2745 9630, 2748 3555। Admissions open, limited seats. Please contact Sai Arcade, plot number 184, B306 307 308, Old Panvel, opposite Panvel Bus Depot, adjacent to Lifeline Hospital, Panvel. Telephone numbers 022 64 22 77 35, mobile number
9860378168। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक भरोसेमंद नाम। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, 23 साल का अटूट विश्वास। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स आपके दिलों पे छा रहा है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स की दुनिया का बेताज बादशाह। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो खुशियों में आपका साथ देता है, आपकी जरूरतों को पूरा करता है, आपके सपनों को साकारता है। जी हाँ, किंग्स इलेक्ट्रॉनिक्स में आप पाएंगे 3D LED, LCD, प्लाज्मा, म्यूजिक सिस्टम, होम थिएटर, लैपटॉप, डेस्कटॉप, मोबाइल, AC, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, चिमनी और विविध प्रकार के प्रोडक्ट्स। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, एक ऐसा नाम जो आपकी खुशियों में 4 चांद लगाता है। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, आपका अपना नाम, जहां आप जी भर के खरीदी कर सकते हैं। किंग्स इलेक्ट्रॉनिक्स, कम दाम, ज्यादा भरोसा। अधिक जानकारी के लिए हमारे नजदीकी शोरूम में आएं। साड्या, शूटिंग, शर्टिंग, ड्रेस मटेरियल, रेडीमेड गारमेंट मिळण्याचे खात्रीशीर व विश्वसनीय दुकान प्रिन्स क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड। आमचा पत्ता शॉप नंबर 123 प्रभाकर राजे कॉम्प्लेक्स, शिवाजी चौक, पनवेल। पनवेल मधील एक परिपूर्ण रेडीमेड गारमेंट शोरूम रेडियन्स। छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत, तरुणांपासून तरुणींपर्यंत सर्वांसाठी लेटेस्ट जीन्स, टी शर्ट्स, फॅन्सी जीन्स, कॅप्री, 3 फोल्ड, शॉर्ट कुर्ता, लहान मुलांसाठी फॅन्सी जीन्स, टी शर्ट्स, ब्लेझर्स आणि शेरवानी, लग्न समारंभासाठी सर्वांसाठी खास ड्रेस, नवरदेवासाठी पूर्ण एथनिक वेअर, फेटा, टाय, मुजडी यासहित पूर्ण 3 पीस सूट, जोधपुरी, शेरवानी, सफारी तसेच सर्व प्रकारचे आकर्षक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स, टी शर्ट्स, जीन्स आणि ट्राउझर्स आपल्या मनपसंत रेडीमेड कपड्यांसाठी आजच भेट द्या। आमचा पत्ता आहे रेडियन्स बी समर्थकृपा, शॉप नंबर 23 शिवाजी रोड, पनवेल। फोन नंबर 27460569। कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। शेतकरी कामगार पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी प्रागवंश स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कैलास पार्क सोसायटी जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या बस स्टॉप व वाचनालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शेतकरी कामगार पक्षाचे शहर सचिव नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल शहरात विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रविवारी प्रागवंश स्पोर्ट्सच्या वतीने पनवेल येथील कैलास पार्क सोसायटीजवळ बनविण्यात आलेल्या बस स्टॉप व वाचनालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच कपनगर येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी स्वतः नितीन पाटील, कन्ना स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक आनंद धुरी, महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, माजी नगरसेवक श्री भोईर, निलेश म्हात्रे, प्रदीप सावंत आदी मान्यवरांसह नितीन पाटील त्यांचे शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पुरोगामी युवक संघटना व लाल ब्रिगेड संघटना वॉर्ड 24 व 25 यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर गजेंद्र सिलिमकर यांच्या श्री क्लिनिकमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक वज्जूबाई सादरानी यांच्या हस्ते करण्यात आले। गेल्या 3 दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला होता। रेल्वे मार्ग, रस्ते, सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते। पावसाच्या अतिवृष्टीमुळे रबाळे परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळल्याने एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे। गेल्या 3 दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती। तर मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी रेल्वे सेवाही पूर्णपणे विस्कळीत झाली होती। त्यामुळे सोमवारी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता। तसेच मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील रबाळे परिसरात दरड कोसळण्याची घटना घडल्याने एकाच कुटुंबातील 2 लोकांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेमध्ये पती पत्नीचा मृत्यू झाला असून त्यांचा 7 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे।
रबाळे येथील आदिवासी कातकरी पाडा झोपडपट्टीमध्ये ही घटना घडली। यामध्ये तुलसीप्रसाद महंतो वय 34 व त्यांची पत्नी मालती महंतो वय 32 यांचा मृत्यू झाला। तसेच जखमी मुलाला नवी मुंबई महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। या घटनेविषयी अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली। गेल्या 2-3 दिवस सतत जो धुवांधार पाऊस होता, त्या पावसामुळे या ठिकाणी काही भाग जो दरडसारखा होता तो निश्चित झाल्यामुळे तो कोसळला आणि अचानकपणे रात्री 12:30-1:00 दरम्यान तो कोसळल्यामुळे आतमध्ये असलेली 2 व्यक्ती एक पती पत्नी हे त्या दबावाखाली दबून गेले आणि तात्काळ आम्हाला याची माहिती मिळाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन म्हणून आमच्या आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी वगैरे सगळे घेऊन आम्ही या ठिकाणी धाव घेतली आणि त्या मलब्यातून त्यांना आम्ही बाहेर काढलं। तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता। त्यांचा एक मुलगा आहे, त्याला थोडा मार लागलेला आहे आणि सद्यस्थितीमध्ये दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी जे अशाच ठिकाणी धोकादायक ठिकाणी राहतात अशा लोकांना महानगरपालिकेतर्फे स्थलांतरित होण्यासाठी नोटिसा दिल्या जातात। तशा प्रकारच्या नोटिसा आपण यांनाही बजावलेल्या होत्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्निंग वॉलचं काम आपलं या ठिकाणी झालेलं आहे। एक 20 मीटरच्या रिटर्निंग वॉलचं काम त्याच घरांच्या काही आग्रहामुळे राहून गेलं होतं, त्यामुळे या प्रकारची दुर्घटना अचानकपणे घडलेली आहे। तसेच जखमी मुलाशीही पत्रकारांनी बातचीत केली। आपको मिट्टी लगा? आप गिर गए नीचे, फिर आप नींद में थे? अभी दुख रहा है आपको? लगा है तो दुख रहा है? बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत रहा कर्नाळा आज तक। अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक मुंबई शहरातून सुरुवात करणाऱ्या या बँकेने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यात आपला विस्तार केला आहे। अभ्युदय बँकेने 9,000 कोटींचा व्यवसायाचा टप्पा कधीच ओलांडला आहे। बँकेच्या 31 मार्च 2011 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या ठेवी झाल्या आहेत 5,261 कोटींच्या वर, तसंच 3,453 कोटींची कर्जे वितरित करण्यात आले आहेत, तर 78 कोटींचा निव्वळ नफा अभ्युदय बँकेने मिळविला आहे। मोबाईल बँकिंग, टेली बँकिंग, इंटरनेट बँकिंग सुविधा देणारी व अत्याधुनिक तंत्र सातत्याने आत्मसात करणारी अभ्युदय बँक अध्यक्ष आमदार सीताराम घनदाट व व्यवस्थापकीय संचालक विजय मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाच्या सहकार्याने व ग्राहकांच्या आशीर्वादाने प्रगती पथावर आहे। ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी, त्यांच्या ठेवी सुरक्षित ठेवून त्यात वाढ करणारी, ग्राहकांच्या विश्वासाची एकमेव बँक अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक। शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज व सोने तारण कर्ज तसेच विविध विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या अभ्युदय बँकेशी आजच संपर्क साधा। चष्मा नकोय, कॉन्टॅक्ट लेन्सलाही कंटाळला आहात तर मग लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटच्या चष्मा मुक्ती योजनेचा लाभ घ्या। दर शुक्रवारी मोफत नेत्र तपासणी। या मोफत नेत्र तपासणीसाठी आजच संपर्क साधा। जान्हवी 95 94 98 68 21, शुभदा कुडतलकर 95 94 98 68 36, लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट, उरण रोड, पनवेल। अरे दाते साहेब, राहुलचं कुठं जमलं का? कुठे काय तूच सांग, विकासचं कुठे जमतंय की नाही? जमतंय की नाही, कुठे जमत नाहीये विचार। जेटकिंगचा कोर्स पूर्ण काय झाला, रोजचं एखादं बोलावणं येतंय। रेल्वेज, मीडिया, टेलिकॉम वाले सगळे मागे लागलेत। ओ, मग मुलगी कुठली करतोय? मुलगी मी नोकरीचं म्हणतोय हो। ओ, नोकरी? मुलगी येईलच। जेटकिंग, इंडियाज नंबर 1 हार्डवेयर नेटवर्किंग इंस्टीट्यूट। आता नोकरीचं टेन्शन नाही। जेटकिंग में जो भी स्टूडेंट्स पढ़ने आते हैं उनका पर्सनल अटेंशन दिया जाता है। हित किट हमारे पास है हार्डवेयर के प्रैक्टिकल्स के लिए, इसको सिम्युलेटर बोलते हैं। बिकॉज आज जो जॉब गारंटी के अंतर्गत बच्चों को हम लोग नौकरी के लिए भेजते हैं, तो वहाँ पे एम्प्लॉयर की इच्छा रहती है कि भाई उन्हें प्रैक्टिकली करके आना जरूरी है। तो हित किट की मदद से हमारे स्टूडेंट्स जो है वो सिम्युलेटर पे बहुत सारे प्रैक्टिकल्स करके जाते हैं, तो वो हार्डवेयर का इंटरव्यू कॉन्फिडेंटली फेस कर पाते हैं। कामयाबी की गारंटी के लिए जेटकिंग, इंडियाज नंबर 1 हार्डवेयर एंड नेटवर्किंग इंस्टीट्यूट। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक।
संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक. भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीएचे प्रमाण 6.19%, मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याजदर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. कर्नाळा अष्टक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. सिडकोच्या अध्यक्षपदावर कार्यरत असतानाच नकुल पाटील हे स्वर्गवासी झाल्याने सिडकोच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर सोमवारी ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर बेलापूर येथील सिडकोच्या कार्यालयात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांनी व हितचिंतकांनी गर्दी केली होती. सिडकोच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेवर ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली. नकुल पाटील यांच्या मृत्यूनंतर सिडकोच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी प्रमोद हिंदुराव यांची निवड झाली असून सोमवारी सकाळी बेलापूर येथे सिडकोच्या कार्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी आपल्या भाषणात नवी मुंबईच्या भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन दिले. या प्रसंगी प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकारांना अधिक माहिती दिली. भूमिका ही माझ्या लोकशाही आघाडी सरकारची आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 12.5% जो शेतकऱ्यांना 12.5% जागा त्यांना दिलेला निर्णय घेतलेला आहे, त्याची अंमलबजावणी तंतोतंत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये कुठलाही प्रकल्प घेत असताना शेतकऱ्याच्या हिताला कुठलीही बाधा येणार नाही याची काळजी सिडकोचा चेअरमन म्हणून मी घेईल. मला या भागातले आमचे लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं सहकार्य आहे, माझ्या पक्षाचं काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या सूचना. आजच्या तरुण पिढीला काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असल्यामुळे युवा पिढी नेहमीच चर्चेत असते. त्यामध्ये बाईक स्टंट युवा वर्गाला जास्त आकर्षित करतो, तर काही जण रेल्वे गाडीला लटकून अथवा रेल्वेच्या टपावरून प्रवास करून इतरांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न करतात. रेल्वेतून प्रवास करताना आपल्याला नेहमीच काही युवक स्टंटबाजी करताना दिसून येतात. कधी रेल्वेला लटकून प्रवास करतात तर कधी रेल्वेच्या टपावर चढून धावतात. परंतु स्टंटबाजी करण्याच्या नादात हे तरुण आपला जीव गमावून बसतात. तरीही अशा प्रकारे जीवाशी खेळ करणारे उद्योग तरुण पिढीकडून सर्रास घडताना दिसतात.
अशीच एक घटना शिवडी ते रे रोड दरम्यान घडली आहे। काही तरुण रेल्वेच्या डब्यावरून धावताना दिसत आहेत। हे तरुण स्वतः आपला जीव धोक्यात घालून आपल्या इतर साथीदारांनाही हे स्टंट करण्यासाठी सांगत असताना दिसत आहेत। त्यामुळे अशा युवकांवर रेल्वे पोलिसांनी कठोर कारवाई करावी, जेणेकरून दुसरे युवक असा जीवघेणा खेळ करणार नाहीत। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी व पक्षाची व्यूहरचना आखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल शहर तालुक्यातर्फे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये करण्यात आले होते। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल शहर तालुक्यातर्फे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन रविवारी पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहामध्ये करण्यात आले होते। या प्रसंगी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील, आरपीआयचे कळंबोली अध्यक्ष अजय बाबरे, ज्येष्ठ साहित्यिक अर्जुन डांगले आदी मान्यवरांसह आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी बबनदादा पाटील व जगदीश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। महत्वाचा जिल्हा समाज इथे शिवसेनेचा खासदार होऊ शकत नव्हता, त्या युतीमुळे 2 खासदार शिवसेनेचे झाले आणि आज आठवले साहेब आपण आणि शिवशक्ती आणि भीमशक्ती जी शक्ती एकमेकांमध्ये फार मोठी दरी उभी होती आणि आपण एकत्र येऊ शकत नव्हतो आणि आज आपण एकत्र आलोत। आज आम्ही शिवसेना सेका पक्ष 45 60 पैकी जिल्हा परिषदेवर जागा होत्या, आज आपल्या युतीमुळे त्या 50च्या वर जातील असा विश्वास मी आगामी साहेब जे आपल्याला संस्थानिक झालं पाहिजे आणि संस्थानिक मध्ये आपले लोक जात नाही। चाराने आट्याने तुकडा फेकला तो घेतात ना, घरी बसतात, ते संपले का परत हे माझ्या मागण्या, तर असं न करता सत्तेकडे जाण्यासाठी सन्माननीय रामदासजी आठवलेंनी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र केलेली आहे। आठवले साहेबांचा जर स्वतःचा स्वार्थ करत असता तर साहेबांना काँग्रेस तेव्हा पुन्हाही खासदार पद देत होती, पण अशा खासदार लात मारणारा एकच भीमाचा वाघ आहे, त्याचं नाव म्हणजे रामदासजी आठवले आहे। शिवसेना जशी प्रामाणिकपणे काम करते तर केवळ आपल्याला पनवेलमध्येच नाही तर संबंध जिल्ह्यामध्ये असं काम करायचं आहे। पनवेलची आपण लढाई लढणार आहोत, फार जोमाने उतरलेलो आहोत आणि आपल्याला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत। कर्नाळा हॅशटॅग बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हाला संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा हॅशटॅग कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323 855 055 किंवा 99700 62185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnala@gmail.com। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेका पक्षाचे शहर अध्यक्ष नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बस स्टॉपचे नगराध्यक्ष संदीप पाटील यांच्या हस्ते उद्घाटन। सिडकोच्या अध्यक्षपदाचा पदभार प्रमोद हिंदूराव यांनी स्वीकारताच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मान्यवरांची गर्दी। काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्ट कारभाराला व खोट्या आश्वासनांना कंटाळून माळडुंगी टावरवाडी येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा शेका पक्षात जाहीर प्रवेश। आणि पेण जवळील हेटवणे जलशुद्धीकरण केंद्रातील कामगारांनी स्वीकारले रायगड श्रमिक एकता संघ कामगार संघटनेचे नेतृत्व। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 10:30 वाजता, सकाळी 8:30 वाजता व पुन्हा रात्री 8:30 वाजता। तोपर्यंत नमस्कार।